मुकामावर आहोत ही सर्वांसाठी सर्वेश्वर परमात्मा परमेश्वर प्रभू रामचंद्र हनुमानजी आणि सर्व संतांची मानी आहे यांच्यासाठी प्रार्थना। अधिकार रावण पुत्र युद्धाला रामाबरोबर इच्छा धरून आलेला आहे, पण राम युद्धाला सज्ज न होता त्याच्याबरोबर लक्ष्मण पुढे आलेला आहे आणि लक्ष्मणाला उद्देशून स्वतःच्या पराक्रमाचं वर्णन स्वतःच्या मुखाने करू लागले। कारण माणसाचं वर्णन दुसऱ्याने करावं, स्वतःचं वर्णन स्वतः करतो। कीर्तिवंत जरी असला तरी कीर्तिवान बनला जातो। म्हणून सज्जनाचे माप चालेवाल्या हाती। आपलं चांगले पण आपण किती दाखवून ठेवलं का तरी उकंड्यामधला हिरा तो त्याचं तेल जगाच्या डोळ्यापुढे येतं आणि हा हिरा म्हणून हे पारखी लोक त्याला जवळ करतात आणि त्याच्यामुळे स्वतः किमतीवान होतात हिऱ्यामुळे। आपण आपली शाबासकी वर्णन करण्यापेक्षा दुसऱ्याने आपलं वर्णन करावं याच आपल्यामध्ये कीर्ती असते। पण आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून आपल्या कीर्तीचं वर्णन जर आपण दुसऱ्याकडे मांडलं तरी लोक ऐकून आपल्याला चांगलं म्हणू शकत नाही। चांगलं म्हणण्यासाठी चांगलं व्हावं लागतं, वागावं लागतं। त्यावेळेस आपल्या तोंडानं आपण चांगलं म्हणून घेण्याऐवजी लोकच आपल्याला चांगलं म्हणतात। आपण नको म्हणलं तरी लोक आपल्याला डोक्यावर घेऊन यायशिवाय राहत नाही। हे चांगल्या गुणाची ताकद असते। म्हणून चांगल्याची संगतीने चांगले गुण माणसाकडे येतात आणि चांगले गुण जर आले तर लोक आपली इच्छा नसताना आपल्याला डोक्यावर घेऊन आपलं वर्णन करीत असतात। पण राक्षसवृत्तीच्या माणसाला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून स्वतःच्या मनानं लय चांगला आहे म्हणून प्रसिद्धी गाजवत असतात। असा हा हाती काय दिसायला मोठा आहे, काय म्हणतो दिसायला मोठे पण वागायला लय खोटे असते। तर दिसायला हा मोठा आहे पण वागायला सुद्धा चांगलं का, शिकवायला सुद्धा चांगला आहे। बापाला शिकविले पण ऐकत नाही, त्याला काय करावा। काही बापा असे लेकरं शिकविते तरी काही कळत नाही। शिकवावा लेकरांनी त्या मार्गदर्शनाखाली वागावा, पण काही बाबानेच कळत नाही म्हणून शाळे लेकरं शिकवायला जाते, मूर्ख बाबा ऐकत नाही म्हणून स्वतः सह लेकरांची सुद्धा फिरवून टाकते। असला राजा रावण राजा रावणाचा पुत्र कहत नाही आणि ते स्वतःही वाचत नाही तर मला वाचू देत नाही म्हणून त्या ठिकाणी वीरवृत्तीनं गेलं म्हणजे रामाच्या हातून मरण कुणाला येणार आहे। मग असं तसं कुठेतरी मरण्यापेक्षा रामाच्या हाताने मरू म्हणून तो रामाबरोबर विरोध करायला आलेला आणि स्वतःच्या कीर्तीचं वर्णन स्वतः मुखाने करू लागलेला आहे। माझ्याकडे वरदानाचे वाण, काही लोक दुसऱ्याच्या बळावर डोक्यावर बांधत होते पण दुसऱ्याचं उष्ण बळ टिकत नसतं, चिखलाच्या टिकत नसते। तसं देवाचे वरदान मिळाले म्हणून देव गावात सहकार्य करते, देव सहकार्य करते कुठपर्यंत जोपर्यंत माणूस चांगली वागणूक सोडित नाही तोपर्यंत देव सुद्धा प्रसन्न असलेले आपल्या पाठीमागे उभा राहतील। आणि आपण त्यांचं वरदान घेऊन जर चांगल्या माणसाला त्रास द्यायला सुरुवात केली ना बाबा आपल्याला प्रसन्न असलेले देवच आपल्या मागे लागतील आणि आपल्या कीर्तीची अपकीर्ती करून टाकतील। हे काय राक्षसवृत्तीच्या लोकांच्या ध्यानात येत नाही। मग आपण लय मोठे झालो म्हणून गरीबाला त्रास होईल असं माणसाला वागू नाही। आणि हा विशेष करून आपण लय कीर्तिवान आहेत म्हणून आपल्या कीर्तीचं वर्णन स्वतःच्या मुखाने करू नाही, पण स्वतःच्या कीर्तीचं वर्णन करू लागलाय। माझ्याकडे बाण ते असे त्या बाणाली सोने आणि ते वरदानाचे आणि ते जर सुटले तर कोणीच वाचत नाही। तू तर काल परवाच माझ्यात एकच जन्मलेलं बाळ सुमित्रेचं बाळ काल परवा आणि माझ्या मनाला कशाला लागायला लागला। मी जर मोठी हाक मारली का आणि तुझी कानठळी बसून जागेवरच ठार झाल्याशिवाय तू राहायचा नाहीस एवढी गर्जना माझी आहे। कारण मी दिसायला मोठा, माझा आवाज मी मोठा आणि त्या आवाजासरशी वेगळं वाचत नाहीत माझ्या पुढं तर युद्ध करायची काय कथा आहे। असं लक्ष्मणाला उद्देशून तो हाती काय म्हणजे ज्याची काय कुणकड पांगलेली किती पांगलेली ते चुलत्यावर गेलो होते। काही माणसं बापावर जाते, काही मर जाते, काही भावावर जाते, सर जाते, काही चुलतीवर जाते आणि तसं हे चुलत्यावर गेलं होतं। जो खाणारा पिणारा आवडव्य स्वरूपाचा कुंभकर्ण त्याच्यावर गेलेलं होतं मोठं बमटण्याची बमटणे होतं। त्याचं नाव काय ठेवलं होतं हाती काय म्हणजे शरीर
विनाकारण मरशील अशा प्रकारचा पराक्रम माझा आहे. म्हणून मी आता सांगतो जा म्हणून असं त्या ठिकाणी तू आता काय बोलू लागला, काय सांगू लागला? या दुनिया संग्राम संकट सांडुनिया युद्ध हे कडकडाट तुझा म्याद झाली धर्म वाट घडघडाट पळा धर्माची वाट दिली आहे. अरे आम्ही राक्षस असे धर्माचा विचार करीत नाही. आम्ही कपटकार असतात. तू कोण आपला शत्रू त्याच्या डोक्यात दगड कसा घालायचा आणि मारून टाकायचा असं तर काही ऐकत नाही. असली वृत्ती म्हणजे आमची राक्षसाची आहे. पण संग्राम युद्ध माझ्याबरोबर करण्याची शक्ती तुझ्याकडे नाही. पण मी धार्मिक योद्धा आहे म्हणून म्हणतो तुला मारण्याऐवजी युद्ध करण्याच्या अगोदर तुला जीवन द्यावा. माझा अभय माझ्या बरोबर तू टिकणार नाहीस. मी तुला अभय दिलेला आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थाचं वचन आपल्या भक्तांना दिलेले त्यांनी. माझी भक्त ही जे करते त्या भक्तावर मी संकट येऊ देणार नाही. मागे पुढे उभा राहे समाडीत आणि आघात निवारया. स्वामी समर्थाचा मंत्र उच्चारला. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण माझ्या नादी नाही लागलास तर आणि जर नादी लागलास का माझं सांगून न ऐकता विनाकारण युद्धाला जर उभा असेल तर मात्र माझा आबळ दिलेलं काही कामाचं तुझ्या नाही. तू मरल्याशिवाय राहणार नाही. याच्या करता जगना है तो भागो आणि मरना है तर लढो. अशा प्रकारची पुकार अतिकायाला त्या ठिकाणी कायाच्या निंदा उत्तरी कोपणायाची सोमित्री आगादर शांतीची निज तोरी शब्द चातुर्यवना हो शब्दाचं चातुर्य आणि चांगले गुण मिळून आलेली शांती. तोंडावर लोकांनी नावं ठेवून सुद्धा निंदा करून सुद्धा ज्याला राग येत नाही आणि चेहऱ्यावर विरोध भावना प्रकट होत नाही त्याला आघात म्हणतात. नाही तर थोड्या थोड्याला अग्नीसारखा पेटल्या जातो. भलतच काहीतरी पश्चातापाला कारणीभूत होईल अशा प्रकारचं कार्य करतोय त्याला राक्षस वृत्ती म्हणतात. हा तोंडावर नाव ठेवतोय निंदा करतोय तरी सुद्धा लक्ष्मणाला राग येत नाही, प्रतिकार देत नाही. त्याच्या शब्दाची चातुर्यता पहा म्हणतात नाथ महाराज. शब्द कसे असतात माणसाचे असावा की लोकांना बोलल्यानंतर ते आवडावं आणि त्या शब्दाचं वर्णन लोकांच्या शब्दातूनच व्हावा. असे शब्द चातुर्य लक्ष्मणाचे. आणि किती यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. नाथ महाराजाला कितीही त्रास दिला. त्रास देणारेच त्रासून गेले करून गेले. पण ज्यांना त्रास दिला का त्याला अजिबात राग आला नाही. म्हणून त्याला नाव आलेले शांती ब्रह्म एकनाथ. शांतीचा ब्रह्म एकच नाथ जगात असा आहे की तो म्हणजे एकनाथ पैठणवासी. एकच, त्याच्यानंतर नाथ दुसरा होणार नाही. तो काही शांतीचा सागर आहे असे ठराविक गुण आहेत का काही महात्म्याकडे. कारण नामदेव महाराजासारखी भक्ती प्रेम जगात कुठल्या संतांकडे नाही. आणि तुकोबरायासारखा त्याग या जगात कुणाकडेच नाही. नाथासारखी शांती या जगात कुणाकडे नाही. आणि ज्ञानवरायासारखं ज्ञान या जगात कुणाकडेच नाही. आणि त्या नाथ महाराजासारखा कोण आहे? लक्ष्मण आहे. शांती आहे. तोंडावर निंदा केली काय आणि कुणी किती काय बोललं तरी अपमान वाटत नाही. प्रतिकार देत सुद्धा नाही, राग येत सुद्धा नाही. त्याला परमार्थातला वीर म्हणतात. काय झालं? स्वमुखे बोलता अपकीर्ती हे तू सुराची अपकीर्ती शब्दाच्या तून उत्पत्ती काय पुरुषार्थी झाला. हो शब्द चातुर्य स्वतःच्या तोंडानं वर्णन करून स्वतःची कीर्ती लय पंडित झाला खरं जिंकलं. अहो बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आणि जेवण कोण तृप्त पावाला. घ्या कडी घ्या भात घे बुंदी आणि नुसतं तोंडानं पण वाढायला काय काहीच नाही. याच्यामुळे तो बुंदी वाढणारा किंवा एखादा अन्नसत्र करणारा ठरला जातो का? शब्दाने घ्या बुंदी घ्या पंगत. पंगत करायचा पत्ता नाही. पण माझी पंगत घ्या. कशाची पंगत घ्या? पैसे नाही वस्तू बी नाही. घ्या पंगत नुसतं तोंडानं. तसा तोंडानं स्वतःचा पराक्रम वर्णन मिले पुरुषार्थी म्हणून एवढ्या पुरुषार्थी ग्रामध्ये गरजून बोलायला लागला स्वतःच्या तोंडामध्ये. काय लक्ष्मण जिंकला का काय? तोंडाला बोलून स्वतःच्या कीर्तीचं वर्णन करून लक्ष्मण तुला असा चिंता येत नाही. लक्ष्मणाबरोबर तुला धनुष्यच हातात घ्यावा लागेल.
वापरायची. आता अगोदर शब्द वापरायचे नाही, अगोदर वागावं लागतं आणि नंतर वागण्यासारखं बोलावं लागतं. मी असा म्हणून वागण्याचा जर पत्ता आहे आणि मी फलाना दिसताना काय तुझ्या बोलण्याला काही अर्थ आहे का, असं त्या ठिकाणी लक्ष्मण बोलता शब्दाची अंग वाढतो काय जिंकिले रणांग वाढव व्यर्थ बोलाचे दादूला पण निर्लज्ज पूर्ण तुझ निर्लजम सदा सुखी. स्वतःच्या अंगणाचं वर्णन स्वतःच्या मुखाने करतो आणि मग मी पुरुषार्थी आहे, माझ्या पुढे माझ्या आवडीला तू वाचणार नाहीस. अशा वर्गाला फुकट युद्ध न करता आणि तो जर केल्यास तर लक्ष्मणाला जिंकलं नाही असं जाहीर आहे. आणि मूर्खासारखी काही बडबड करू नको, कारण निलाजऱ्या माणसाला कसे त्याला नाव ठेवले काय आणि चांगलं म्हणलं काय निर्लजम सदा सुखी. ज्याला नाव नाही ते सदा सुखीचं, त्याला कुणी काय हो ठेवू कुणी काही म्हणू ते त्यातल्याच आनंदात असतो. माझ्यासारखा पराक्रमी आणि माझ्यासारखा बुद्धिमान माझ्यासारखा शहाणा या जगात कुणी तुला माणसं बाकीचे किती शहाणा म्हणते. हे बघ स्वतःच्या तोंडाला कशाला मूर्खपणानं निशहाणा म्हणून